नमस्कार मित्रांनो, मी आहे चौकंद पोटबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात हिंजवडी येथील शेतकरी मिसळला आणि पाहणार आहे अस्सल गावरान मिसळची मेकिंग, तेही सर्व मोजमापासहित. तर चला बघूया. तर आज आलोय आपण हिंजवडी मारुंजी या भागातील नावाजलेले मिसळचं दुकान आहे. शेतकरी मिसळ म्हणून त्यांच्या दुकानाचं नाव आहे. तर आपण त्यांना भेटूया. साहेब, तुमचं नाव काय? तानाजी पवार. तानाजी पवार. साहेब, किती वर्ष झालं तुम्ही या व्यवसायात आहे? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. साहेब, आपण आज मिसळ बनवणार आहे, तर किती प्लेटची मिसळ बनवणार आहे? आपण आज 50 प्लेटची मिसळ बनवणार आहे. हा, तर आपण आता 50 प्लेटची मिसळ बनवणार आहे. तर रेसिपी बनवायला आपण चालू करायचं आता. हा, करायचं. ठीक आहे. आता प्रथम काय करायचं आपल्याला? प्रथम आपण मसाला काढू. मसाले काढून घे. कोणते मसाले आहेत ते? लागणारे आपले ड्राय मसाले. ड्राय मसाले आहेत का? ठीक आहे, चालेल. मसाले काढून घेऊ. ओके. तर आता आपण मिसळसाठी लागणारे गावरान मसाले काढून घेऊया. हा आहे मटन मसाला. हा साधारण आपण 50 ग्राम घेऊया. तर हा मसाला आपण 50 ग्राम घेतलेला आहे. आता आपण मिरची पावडर घेऊया. हे पण आपण एक 50 ग्राम घेऊया. मिरची पावडर झालेली आहे. आता आपण त्यासाठी कांदा मसाला घेऊया. कांदा मसाला आपला घरी बनवलेला आहे का? हा, होममेड? आपण घरी बनवलेला मसाला आहे. होममेड. होममेड. कांदा मसाला पण आपण एक 50 ग्राम घेतलेला आहे. आता आपण मिसळचा मसाला घेऊया. मिसळ मसाला आपण आपला होममेड आहे का? हा हा, होममेड आहे. त्याला आपण गोडा मसाला पण नाव देता येतं. गोडा मसाला. याच्यामध्ये काय काय टाकलं आपण? याच्यामध्ये काय तिखट, तांबडे तिखट, हे सगळे खडे मसाले. हा, म्हणजे थोडं सिक्रेट आहे हा हा, तुमचं. सिक्रेट. हा. तो किती टाकायचा आहे? हा आहे पण एक 50च्या ग्रॅमच. 50 ग्रॅम. आता आपण त्यासाठी गरम मसाला टाकूया. गरम मसाला. म्हणजे पूर्ण खड्या मसाल्यापासून बनलेला हा गरम मसाला आहे. हा. म्हणजे हे मसाले पण तुम्ही घरीच बनवताय? हा, हे सगळे मसाले आपण घरी बनवतो. म्हणजे बऱ्यापैकी लागणारे मसाले तुम्ही स्वतः घरी बनवताय? आपण आता हे धनिया पावडर टाकूया. धना पावडर. हे पण एक आपण 60-70 ग्राम टाकायचे आहे. 60-70. आता आपण हळद टाकायची आहे. हळद. हळद मगाशी आपण- काकांनी मला सांगितलं आपली घरच्या शेतातली हळद आहे. हा, आपल्या घरची हळद. घरच्या शेतात आहे, चांगले. म्हणजे घरचे शेतातले असल्या तर चांगल्या क्वालिटीची असणार आहे. आता आपण हळद टाकताना थोडी कमी टाकायची. हा हळद आपण 30 ग्राम टाकायची. हा हा. आणि आपण हे घरी बनवलं असल्यामुळे याचा स्वाद जास्त आहे. स्ट्रॉंग राहणार Strong थोडे आहे. मार्केटपेक्षा. आपले सगळे ड्राय मसाले काढून झालेत का आता? हा, आता आपले हे सगळे ड्राय मसाले काढून झाले आहेत. हा, म्हणजे आता आपली किती प्लेटचे मसाले काढले ते? हे आपण एक 50 प्लेटचे 50 प्लेटचे मसाले काढलेत. बघा मित्रांनो, हे 50 प्लेटचे मिसळचे मसाले आहेत. त्यांनी त्यांच्या क्वांटिटी सगळं सांगितलेत, म्हणजे किती ग्रॅम लागणार आहे तेही सांगितलेलं आहे. तर ह्या साईजनुसार तुम्ही घरी ट्राय करू शकता. ठीक आहे, चला आपण पुढचं बनवायला घेऊ. ड्राय मसाले काढून झाले आहेत. तर आता आपण मिसळ बनवायला घेऊया. हा, तर चालेल. तर आपण 50 प्लेटसाठी किती तेल टाकणार आहे साहेब? आता तेल आपण साधारण अर्धा लिटर तेल टाकणार आहे. ते अर्धा लिटर, म्हणजे 50 प्लेटसाठी अर्धा लिटर तेल पुरेच आहे. तर आता आपण तेल टाकलेलं आहे. आता आपलं हे अर्धा लिटर तेल टाकून झाले आहे. हा, आता आपण गॅस चालू करूया. तर साधारण हे गरम वस्तूवर थांबावं लागेल थोडं. तर आपण साहेबांशी बोलून घेऊ. साहेब, या व्यवसायामध्ये किती वर्ष आलं तुम्ही? आता आम्ही झालो ना 8-1 वर्ष झाली. आता तुमचं वय साधारण कमी वाटते. किती वयाच्या किती वर्षापासून तुम्ही या कामात आहे? वयाच्या 12 वर्षापासून माझे आजोबा पहिले मीच काम करायचे, त्यांच्याकडून असायचो. तरी बघून बघून मी पण शिकण्याची आवड झाली आणि मी पण शिकलो. अरे छान आहे. तुम्ही वयाच्या 12 वर्षीपासून चालू केलंय? हा खूप कमी वयात तुम्ही चालू केले. तर आता तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स झालाय. हा, तर साधारण दिवसभरात किती प्लेट मिसळ विक्री होते आपल्याकडे? आपल्या साधारण मिसळ जाते ना, 200 प्लेट जाते. हा, मग आपल्या किती वेळा लॉट बनवावं लागतात? आपल्याला एक दिवसातून 4 वेळा बनवावं लागतं. 4 लॉट बनवताय, म्हणजे असे 50-50 प्लेटचे तुम्ही 4 लॉट बनवताय? हा, ठीक आहे. तेल तापले वाटतं? हा, आपले तेल टाकले आहे. हा, चालतंय. तर आता आपण
प्रथम काय टाकणार आहे? प्रथम आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहे. मोहरी टाकणार आहे. हे किती आहे? मोहरी आपण हे 10 ग्राम घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकत आहे. तर आपण मोहरी टाकली आहे ती चांगली तडतडून द्यायची आहे. आपली मोहरी तडलेली आहे त्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे. जिरं साधारण मी 10 ग्राम घेतलेले आहे. त्यानंतर मी यामध्ये एक तमालपत्र टाकलेलं आहे. तमालपत्र मी 4 पाने घेतलेले आहेत. एक मूठभर कढीपत्ता, असा झणझणीत असा झटका बसलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मी एक अर्धा किलो घेतला आहे. 50 प्लेटसाठी अर्धा किलो कांदा. आता तो कांदा आपण चांगला भाजून घेणार आहे आणि कांदा भाजताना कमी आचेवर भाजायचा आहे. म्हणजे गॅसचा फ्लेम थोडा कमी ठेवायचा. साधारण हा लाल वस्तूवर भाजायचा का? हा, लाल होतो भाजते ना. आता आपला कांदा पूर्णपणे असा लाल भाजलेला आहे. तर त्यामध्ये आता आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. तर हा मसाला मी त्यामध्ये टाकत आहे. तर आता हा मसाला आपण हलवून घेऊया जरा. आलं, लसूण, मिरची हे लाल होईपर्यंत थोडं भाजत आहे. ते भाजताना त्याचा सुगंध असा आजूबाजूला चांगला पसरतो. थोडं हलवायचं आहे. आता हे थोडं कमी आचेवर थोडं भाजून द्यायचं आहे. तर आता आपण हे आलं, लसूण, मिरची टाकली आहे ते भाजलेलं आहे. चांगलं भाजा. हा, चांगलं लालसर भाजून द्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो मी साधारण 300 ग्राम घेतलेले आहे. मी टोमॅटो थोडी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. टोमॅटो पण थोडी भाजले आहे. टोमॅटो भाजले की त्यामध्ये मुरून जातो चांगली. टोमॅटोचा स्वाद उतरतो त्यामध्ये. आणि टोमॅटो म्हणजे मिसळ खाताना थोडासा आंबट चव येणे गरजेचं आहे. निवळ तिखट असण्याने काही चांगलं मजा येत नाही. थोडस आंबट, तिखट, गोड असं थोडं लागलं पाहिजे. बरोबर ना? हा, बरोबर. आता आपण टोमॅटो भाजले आहे त्यामध्ये आपण हे जे ड्राय मसाले काढले होते ते टाकणार आहे. गॅसची फ्लेम जरा कमी करायची आहे. हे मसाले टाकल्यानंतर ते आपण थोडं हलवून घ्यायचं आहे. सुगंध तर खूप चांगला येतोय. हा मसाला नंतर आता आपण त्यामध्ये जरा पाणी टाकायचं आहे जरासं. मसाले जळू नये म्हणून. हा, मसाले जळवणीसाठी आपण थोडेसे पाणी टाकायचे आहे. हा. तर आता आपला हा मसाला पूर्णपणे भाजलेला आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ साधारण मी 50 ग्राम घेतलेले आहे. म्हणजे साधारण चवीनुसार टाकायचंय. हा, आपल्या चवीनुसार. तर आता आपण हे यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण हे पूर्णपणे मुरलेलं आहे त्यामुळे आपण जरा असं खाली लागू नये मग थोडं पाणी टाकायचं आहे. हा, म्हणजे खाली मसाले लागू नये म्हणून पाणी टाकायचं. आता हे आपण थोडे हलक्या हाताने हलवून घ्यायचं. साहेब तुम्ही बाहेरची ऑर्डर घेता ना पार्टी वगैरेच्या? हा, घेतो ना. हा, तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? हा, माझा नंबर आहे 8275 80 29 11. हा माझा नंबर आहे. साधारण अशी काय कंडिशन आहे का एवढ्या प्लेटची तेवढ्या प्लेटची? मिनिमम किती प्लेटची घेत आहे? मिनिमम 100 प्लेट पर्यंत घेतो. म्हणजे 100 प्लेटच्या पुढचे का? हा, पुढची. हा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कुणाला कोल्हापुरी पद्धतीची मिसळ हवी असेल पण त्या तुमच्या कार्यक्रम फंक्शनसाठी, तर 100 प्लेटच्या पुढच्या ते ऑर्डर स्वीकारत आहेत. तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा सांगितलेला आहे. आता मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत आहे ज्याने की आपल्याला जरा टेस्ट येते. बघू शकतो मित्रांनो, छान तेल सुटलेले आहे. सुगंध चांगला दरवळत आहे. साहेब तुम्ही कमी वयात चांगलं काम करताय. हा सर, थँक्यू.
आता असं आपला मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण आहे मटकी आणि वाटाणा टाकत आहे. साधारण मिसळमध्ये मटकीच टाकतात, पण आपण जरा वेगवेगळं वापरतो. कधी वाटाणा, कधी हरभरा असं वापरत असतो. तर आज आपण वाटाणा आणि मटकी टाकत आहे. एक म्हणजे 50 प्लेटसाठी 1 किलो मटकी येते का? हा, आपण कमी घेतली तरी चालते, पण आपण जरा जास्त घेतली तर जरा जास्त असं स्वाद येतो त्याचा. तरी आपण त्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यामध्ये अजून जरा पाणी टाकायचं आहे. आणि पाणी टाकताना आपण गरम पाणी टाकलं तर अत्युत्तम आहे. हे गरम पाण्याने स्वाद टिकून राहतात. हा, टिकून राहतो आणि आपल्याला लवकर ते भाजी होते. साधारण आपले किती वेळात आता मिसळचा रस्सा होईल? मिसळ जरा सोयला आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिट लागतील. आता आपण आपल्याला लागणार एवढं पाणी म्हणजे होतं. आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचंय. म्हणजे कोणाला घट्ट आवडतं, कोणाला पातळ आवडतं. बघू शकतो मित्रांनो, छान लाल असा कलर आलेला आहे. बघायला खूप चांगलं वाटतंय. मग त्याला उकळी आली की आपलं झालंय का आता? हा, आता ह्याला आपली झालेलं आहे. आता ह्याला उकळी फुटली की आपण खायला पाणी करू शकतो. म्हणजे याला उकळी आली की आपलं खाण्यासाठी रेडी आहे. हा, ठीक. इथे छान अशी उकळी फुटलेली आहे. तर आता आपलं रेडी आहे ना? हा, आता मिसळ रेडी आहे. तरी उकळी फुटल्यानंतर 2 या 3 मिनिटं त्याला चांगले उकळून द्यायचे आहे. पण छान तरी सुटेल ना? हा, तरी सुटेल छान. सुगंध असा दरवळत आहे. नंतर गॅसची फ्लेम जरा कमी करायची आहे. मित्रांनो, आमची व्हिडिओची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चोखंद पोटोबा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नाद खोळा एकदम तरी सुटलेली आहे. बघूनच असं वाटायला लागले कधी खाऊ असं झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पण एकदा ट्राय करा. हे मारुंजी रोडला आहे, हिंदोडी मारुंजी रोडला. साहेब, आपला डिटेलमध्ये ॲड्रेस सांगा ना एकदा. आपला हिंजवडीमध्ये लक्ष्मी चौकातून सर महाराज रोडला, महाराजा फूड कोर्टला आपलं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे शेतकरी वडेवाले आणि मिसळ. आपल्या चौपाटीचं नाव काय आहे? महाराजा फूड कोर्ट. महाराजा फूड कोर्ट. ठीक आहे मित्रांनो, आवडली असेल तर एकदा व्हिजिट करा. टेस्ट तर खूप चांगली आहे. आपण आता एक मिसळ कस्टमरला खायला देऊया, सर्व करूया. आपण त्यामध्ये कांदा, लिंबू 2 पाव घेतले आहेत. त्यासाठी लागणारा फरसाण. आपली मिसळ काय प्लेट प्राइसेस आहे? मिसळ आपली 60 रुपयाला आहे सर. 60 रुपयाला. बघा मित्रांनो, रेट एकदम रिजनेबल आहे. आणि रिजनेबल रेट असून पण क्वालिटी खूप चांगली आहे. आता आपली झाले ना सर्व करून. हा, झाली. थोडी गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर. आता हे आपण आप रेगुलर आते क्या? हाय भैया, हाँ मैं यहाँ पे रेगुलर ही आती हूँ. सुबह सुबह नाश्ता वगैरह करने, तो रेगुलर ही मैं आ जाती हूँ. हाँ. और अच्छा लगता है. मतलब यहाँ पे इतनी दूर से आना, दिल्ली से आके यहाँ पे खाना, मुझे मतलब यहाँ पे मिसल काफी पसंद है. तो रेगुलर ना भी हो तो आ जाते हैं, क्योंकि अच्छा लगता है खाने में, बड़ा टेस्टी लगता तो है. महाराष्ट्रियन मिसळ आपको बहुत पसंद है? हाँ हाँ, बड़ा. और ये बनाते भी अच्छा है, काफी टेस्टी बनाते हैं. हाइजीन वगैरह अच्छी है ना? हाँ, हाइजीन का पूरा ध्यान रखते हैं और टेस्ट भी अच्छा है. ओके, थैंक यू मैडम. थैंक यू. आप भी खाइए. ठीक है, मैं भी खाऊंगा. हाँ, thank you. सर, तुम्हाला मिसळ कशी वाटली? मी आहे चोखंद पोटोबा. आलो आहे नवीन सगळं टेस्ट वगैरे सगळं मस्त आहे. पाव पण छान आहे. आणि सध्या आपल्याला लागतं ते सगळं बरोबर आहे. अस्सल गावरान मिसळ मस्त आहे. तेही सर्व रेग्युलर येता का तुम्ही? तर चला. रेग्युलर म्हणजे आपण कधी घेत असतो इकडेच बरेच वेळेस. तुम्हाला कशी वाटली सर? मिसळ कशी असं आहे
प्रॉपर असे असेल म्हणजे बेस्ट मिसळ आहे. बेस्ट बेस्ट. ठीक आहे, थँक्यू सर.